नमस्कार. मी सौ सुचित्रा देशकर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्या ओळख संतांची या कार्यक्रमात मी आज श्री रामकृष्ण परमहंस यांचा जीवन परिचय थोडक्यात करून देणार आहे. मला ही संधी दिल्याबद्दल जबलपूरच्या महापौर सौ स्वातीताई गोडबोले व श्री संतोषजी गोडबोले यांची मी आभारी आहे. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. स्वामी विवेकानंदांनी रचलेल्या या श्लोकात त्यांनी श्री रामकृष्णांना अवतार वरिष्ठ असं म्हटलं आहे. अशा महान अवताराबद्दल आज मी माहिती सांगणार आहे. खरं म्हणजे जितकेही थोर संत महात्मे अवतार असतात ते विशिष्ट देश, जात, धर्म, वंश व समाज यात आबद्ध नसतात. त्यांचा जीवन आदर्श हा समस्त मानवजातीसाठी असतो. चला तर मग श्री रामकृष्णांच्या जीवनचरित्राचं थोडक्यात अवलोकन करूया. श्री रामकृष्ण परमहंसांचं नाव काहींनी ऐकलेलं असणार. स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणूनही काही जण त्यांना ओळखत असतील. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते व अधर्म वरचढ होऊ पाहतो तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी व धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी मी जन्म घेतो. भगवान श्री रामकृष्णांचा अवतार धर्मस्थापनेसाठीच झाला होता. त्यावेळचा काळ कसा होता? त्यावेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. त्याआधीही भारतावर अनेक मुस्लिम आक्रमणं झाली होती. त्यामुळं हिंदू समाज आपलं स्वत्व गमावून बसला होता. सर्वत्र अराजकता माजली होती. या देशातले सगळे काही हीन, दीन, जुने, बुरसटलेले, तत्वहीन, सारहीन आहे अशी शिकवणूक त्यावेळेच्या आमच्या तरुण पिढीला दिली गेली होती. इंग्रजांचं सर्व चांगलं व आमचं सर्व वाईट व टाकाऊ वाटू लागलं होतं. आम्ही भारतीय आपली अस्मिताच घालवून बसलो होतो. म्हणूनच वेदांत धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी परमेश्वरानं श्री रामकृष्णांच्या रूपात अवतार घेतला. जणू चिखलात कमळ फुललं, विकसलं व त्याचा सुगंध सर्वत्र पसरला. श्री रामकृष्णांच्या वडिलांचं नाव क्षुदिराम चट्टोपाध्याय व आईचं नाव चंद्रमणी देवी होतं. क्षुदिराम अत्यंत सत्यनिष्ठ ब्राह्मण होते. चंद्रमणी देवी देखील अत्यंत सात्विक व धर्मनिष्ठ होत्या. एकदा क्षुदिरामांच्या सत्यनिष्ठ व्यवहारामुळं गावातील जमीनदाराच्या बाजूनं खोटी साक्ष देण्याचं नाकारल्यावरून त्या जमीनदारानं कपटानं त्यांना व त्यांच्या कुटुंबाला नेसत्या वस्त्रांनिशी गावाबाहेर काढलं. राहतं घर, मोठी शेतजमीन इत्यादींवर त्यांना पाणी सोडावं लागलं. अशा परिस्थितीतही क्षुदिराम सत्यनिष्ठ राहिले. जो रामावर विश्वास ठेवतो त्याची चिंता राम वाहतो. त्यानुसार कामारपुकुर येथील त्यांच्या एका मित्रानं त्यांना मदत केली. आपल्या मालकीची तेथील काही सुपीक जमीन त्यांना दिली. तिथं त्यांनी आपलं बिराड थाटलं व उरलेल्या जमिनीत शेती सुरू केली. या नवीन घरात लक्ष्मीचा झगमगाट नव्हता तरी नित्य समाधान वसत होतं. अशा पुण्यवान आईवडिलांच्या पोटी श्री रामकृष्णांचा जन्म 17 फेब्रुवारी 1836 फाल्गुन शुद्ध द्वितीया या तिथीला कामारपुकुरला झाला. त्यांना 2 मोठे भाऊ व 2 बहिणी होत्या. त्यांच्या जन्माविषयीची कथा अत्यंत रोचक आहे. कामारपुकुरला हे कुटुंब राहत असताना एकदा क्षुदिराम गयेला तीर्थयात्रेला एकटेच गेले होते. तिथं एका रात्री स्वप्नात त्यांना विष्णूचं दर्शन झालं. भगवान म्हणाले, मी तुझ्या घरी जन्म घेईन. प्रथम क्षुदिरामांना खूप आनंद झाला, पण लगेच आपली बेताची आर्थिक स्थिती आठवून ते म्हणाले, नको नको, मी दरिद्री तुमची कशी काय सेवा करू शकणार.
त्यावर भगवान म्हणाले, तू मला जे देशील त्यातच मी संतुष्ट राहीन. असं म्हणून भगवान अंतर्धान पावले. या स्वप्नानं क्षुधीराम एकदम जागे झाले. त्यांचं मन प्रफुल्लित झालं, पण चिंताही वाटू लागली. त्याच सुमारास इकडं कामारपुकूरला एके दिवशी संध्याकाळी चंद्रमणी देवी एका शेजारणीसोबत घरी परतत होत्या. वाटेत शिवमंदिर होतं. अचानक चंद्रमणी देवींनी पाहिलं की शिवाच्या मंदिरातून एक दिव्य प्रकाशाचा झोत संपूर्ण मंदिर व्यापून त्यांच्यापर्यंत आला. भान हरपून त्या बेशुद्ध झाल्या. काही वेळानं भानावर आल्यावर त्यांना जाणवलं की जणू त्या प्रकाशानं त्यांच्या गर्भात प्रवेश केला आहे. काही दिवसांनी क्षुधीराम यात्रेहून परतल्यावर त्यांनी हा अनुभव त्यांना सांगितला. तेव्हा क्षुधीरामांनीही आपलं स्वप्न चंद्रमणी देवींना कथन केलं. भगवान खरोखरच आपल्या पोटी जन्म घेणार याची त्यांना खात्री पटली व त्या दिवसाची दोघंही उत्सुकतेनं वाट पाहत राहिले. अशा प्रकारे श्री रामकृष्णांचा जन्म अयोनी संभव झाला. त्यांच्यात विष्णू व शिव दोन्हींचा संयोग होता. त्या काळी घरीच बाळणपण होत असे. कामारपुकूरला त्यांच्या घरासमोर ढेकी शाळा होती, जिथं धान कुटाई होत असे. तिथंच श्री रामकृष्णांचा जन्म झाला. जन्मल्यानंतर सुईणीनं बाळाला स्वच्छ करून बाजूला ठेवलं व ती इतर कामात व्यस्त असतानाच बाळ सरकत सरकत बाजूला चुलीच्या राखेत चाललं गेलं. त्याच्या सर्वांगाला राख लागली. जणू बालपणापासूनच वैराग्याचं साधुत्वाचं लक्षण त्याच्यात दिसलं. भगवंताचा आपल्या घरी जन्म झाला आहे तेव्हा त्यांची व्यवस्था उत्तम राहायला पाहिजे यासाठी क्षुधीराम काही योजना आखत होते. तोच त्यांचे सर्व प्रश्न एकामागून एक आपोआप सुटत गेले. त्यांच्या एका भाच्यानं एक चांगली दुभती गाय पाठवून दिली. अशा रीतीनं या बालकासाठी जेव्हा जी गरज भासत गेली तेव्हा ती अकल्पित रीतीनं भागवली जाऊ लागली. बाळाचं नाव गदाधर असं ठेवण्यात आलं व लाडानं सर्व त्याला गदाई म्हणत. गदाई अतिशय तेजस्वी व सुंदर होता. गावातल्या सर्व बायका दिवसातून एकदा तरी त्याला पाहायला चंद्रमणी देवींकडे येत. गदाईचं बालपण कसं गेलं तर बालपणापासूनच तो एकपाठी होता. वडिलांच्या मांडीवर बसून वडील म्हणत असलेले स्तोत्र भजनं ऐकून ऐकूनच त्याला पाठ झालीत. हळूहळू गदाई मोठा झाला तसा तो शाळेत जाऊ लागला. तो उत्तमपणे लिहू वाचू शकत असे. गाणी तोंडपाठ करी, नकला उत्तम करी, पण अंकगणित त्याला मुळीच आवडत नव्हतं. कोठेही कथापुराण असलं की मात्र गदाई तिथं हटकून जाई. लहानपणी गदाईला मातीच्या देवदेवतांच्या मूर्ती बनवणं खूप आवडत असे. बाल्यावस्थेतच त्यानं एकदा ब्राह्मण विद्वानांमध्ये शास्त्रावरून झालेला जटिल वाद चुटकीसरशी सोडवला. सर्वजण आश्चर्यचकित झाले व सर्वांनी गदाधराची प्रशंसा केली. गदाई वेषांतर करण्यातही पटाईत होता. फुलांच्या माळा विकणाऱ्या स्त्रीच्या वेशात जमीनदारांच्या घराच्या अंतःपुरात स्त्रियांमध्ये हास्यविनोद करतानाही त्याचं खरं रूप कोणालाही ओळखू आलं नाही. गावाबाहेर असलेल्या धर्मशाळेत जे साधू संन्यासी येत त्यांची सेवा गदाई आनंदानं करत असे व त्यांची ध्यान पूजा इत्यादी पाहत असे. कामारपुकूरला चिनूशांकारी नावाचे वयोवृद्ध साधक होते. त्यांनी गदाई ईश्वराचा अवतार असल्याचं ओळखलं होतं व त्याची बालपणीच ईश्वरबोधानं पूजाही केली होती. 6 वर्षांचा असताना गदाई एका संध्याकाळी हातात मुरमुऱ्यांची टोपली घेऊन खात खात शेताच्या बांधावरून जात होता. शेतात पिकं वाऱ्यावर डोलत होती. वर निरभ्र आकाश, आकाशात बगळ्यांची माला उडत उडत जात होती. अतिशय मनोरम दृश्य होतं. ते पाहताच गदाई देहभान विसरला व बेशुद्ध होऊन पडला. हातातील टोपलीही खाली पडली. सगळे धावत आले. सगळ्यांना वाटलं गदाईला भोवळ आली. कुणी पाणी आणलं, कुणी वारा घालू लागलं. पण ती होती गदाईची पहिली भावसमाधी. अशीच भावसमाधी विशालाक्षी देवीच्या दर्शनाला जातानाही लागली होती. गदाई 8-9 वर्षांचा असताना शिवरात्रीच्या रात्री शिवाचं नाटक मुलांनी बसवलं. त्यात शिवाचा वेश परिधान करून
व्यासपीठावर येताच गदाईला शिवस्वरूपाशी एकरूप झाल्यानं तिसऱ्यांदा भावसमाधी लागली होती. थोड्याही ईश्वर चिंतनानं भावसमाधी लागणं हे श्री रामकृष्णांच्या पुढील आयुष्यातही वारंवार पाहायला मिळतं. गदाई 7 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं अचानक देहावसान झालं. याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. मानवी आयुष्य क्षणभंगूर आहे याची त्याला जाणीव झाली. तो गंभीर बनला व एकांतात राहू लागला. स्मशानात आमराईत जाऊन तो एकटंच बसून चिंतन करू लागला. वडिलांनंतर घरची सर्व जबाबदारी मोठे बंधू रामकुमारांनी समर्थपणे सांभाळली. यथावकाश 9व्या वर्षी गदाईचा व्रतबंध झाला. त्यावेळी शब्द दिल्याप्रमाणे परंपरेच्या विरुद्ध असूनही गदाईनं प्रथम भिक्षा शूद्र जातीच्या धनी लोहारिणीकडूनच घेतली. याच काळात त्यांच्या कुटुंबावर आणखी एक संकट कोसळलं. त्याच्या मोठ्या बंधूंच्या रामकुमारांच्या पत्नीचं निधन झालं. अशा परिस्थितीतही विद्वान ब्राह्मण रामकुमार खचले नाहीत. काही नवीन उद्योगधंद्याच्या शोधार्थ ते कलकत्त्याला आले व तिथं एक संस्कृत पाठशाळा सुरू केली. वडिलांचं निधन झालं. मोठे बंधू रामकुमार कलकत्त्याला गेलेले. त्यामुळं गदाईला हे कर हे करू नको असं सांगणारं कोणी राहिलं नाही. त्यामुळं तो आपला मनासारखं वागू लागला. विद्वानांच्या अंगचा अहंकार, गावातील भांडणाच्या मुळाशी असणारा जमीन व पैसा हे सगळं पाहून त्याला पुस्तकी विद्या, धन, शेतीवाडी, घरदार, दागदागिने, कपडे इत्यादींविषयी विरक्ती उत्पन्न झाली. त्यामुळं शाळेच्या अभ्यासाकडं त्यानं पूर्ण दुर्लक्ष केलं. गावातील धार्मिक स्त्री पुरुषांना धर्मग्रंथ वाचून दाखवणं, आपल्या मधुर कंठानं भजनं म्हणणं, देवादिकांची चित्र रंगवणं, देवतांच्या सुंदर सुबक मूर्ती तयार करणं व मित्रांबरोबर रामकृष्णादिकांच्या चरित्रावरील नाटकं करणं या आवडीच्या कामांमध्ये त्याचा सर्व वेळ जात असे. अशी 3 वर्ष निघून गेली. गदाई 17 वर्षांचा झाला. रामकुमारांना गदाईच्या या स्वच्छंदी जीवनक्रमाविषयी कळून कधीकधी चिंता वाटत असे. एव्हाना कलकत्त्याला त्यांचा चांगला जम बसला होता. म्हणून गदाईचं शिक्षण व्यवस्थित होईल व आपल्या कामात त्याची मदतही होईल या दुहेरी उद्देशानं त्यांनी 1853 साली गदाईला आपल्याबरोबर कलकत्त्याला नेलं. रामकुमार कलकत्त्याला पाठशाळा चालवीत व मोठ्या लोकांच्या घरी देवपूजा करीत. यातील देवपूजेचं काम त्यांनी गदाईला दिलं. गदाई ते काम आवडीनं करू लागला. इथं तो मोठ्या लोकांचं जीवन न्याहाळत असे. त्यांची खोट्या नावलौकिकासाठी व प्रतिष्ठेसाठी चाललेली धडपड पाहून आपण यात पडायचं नाही हे त्यानं मनाशी पक्क ठरवलं. म्हणूनच जेव्हा रामकुमारांनी त्याला शिक्षणाबद्दल आग्रहपूर्वक विचारलं आणि समजावलं तेव्हा त्यानं ठामपणे उत्तर दिलं, दादा, मला केवळ भाजी भाकरी मिळवून देणारी विद्या शिकायची नाही. जिनं हृदयात परमज्ञानाचा उदय होतो आणि मानवी जीवन कृतार्थ होतं अशी विद्या मला शिकायची आहे. कलकत्त्याला गदाधर कालीमातेचे पुजारी कसे काय बनले ते पाहू. कलकत्त्याच्या जान बाजार मोहल्ल्यात सुप्रसिद्ध राणी रासमणी राहत असे. ती बुद्धिमान, व्यवहारदक्ष, खंबीर वृत्तीची, साहसी, दयाळू, परोपकारी व ईश्वरपरायण होती. पतीच्या निधनानंतर त्यांची सगळी मालमत्ता तिनं व्यवस्थित सांभाळली व वाढवली. एक दिवस स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानुसार तिनं कालीमातेचं मंदिर बांधायचं ठरवलं. त्याप्रमाणे कलकत्त्याच्या दक्षिणेश्वर येथे गंगेच्या किनाऱ्यावर 1855 साली देवीचं भव्य दिव्य मंदिर उभं झालं. त्यात देवीची सुंदर प्रतिमा आणून तिची प्राणप्रतिष्ठाही झाली. जशी महाराष्ट्रातली कोल्हापूरची अंबाबाई किंवा माहूरची रेणुका माता, तशीच बंगालमध्ये काली माता हे आराध्य दैवत आहे. देवीच्या मंदिराशिवाय राधाकांताचं मंदिर व 12 शिवमंदिरही तिथं आहेत. अजूनही हे मंदिर सुस्थितीत आहे व तिथं भक्तांची सतत रीघ लागलेली असते.
या देवी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणून रामकुमारांची नियुक्ती झाली. राणी रासमणी कोळी जातीची असल्यामुळं गदाधरनं तिथं येण्यास प्रथम विरोध केला, पण नंतर थोड्याच दिवसात त्याच्या मनातील सर्व किंतु नाहीसे होऊन तो दक्षिणेश्वरी गेला. त्याची गंगेवर भक्ती होतीच. भव्य दिव्य देवी मंदिर, रात्रंदिवस चाललेला पूजापाठ, शांत व प्रसन्न वातावरण, गंगा किनारा, विविध झाडांनी नटलेलं उद्यान, अशा रमणीय वातावरणात गदाईचं सात्विक मन बहरलं, सुखावलं आणि विसावलं. राणी रासमणीचे एक जावई मथुर बाबू राणीला तिचा कारभार पाहण्यात मदत करीत. राणीचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. दक्षिणेश्वरला गदाधरला पाहिल्यापासून त्यानं कालीमातेचं पुजारी व्हावं असं त्यांना वाटे. त्यांनी गदाधरला त्याबाबत विचारलं, परंतु तसं झाल्यास देवीच्या अलंकारांचीही जबाबदारी घ्यावी लागली असती, हे गदाधरला नको होतं. म्हणून त्यानं प्रथम पुजारी होण्यास विरोध दर्शवला. त्याच सुमारास गदाधरचा एक भाचा, त्याच्या आत्ते बहिणीचा मुलगा हृदयराम, कामाच्या शोधार्थ तिथं आला. दोघे साधारण एकाच वयाचे असल्यानं त्यांच्यात सख्य होतं. त्यानं देवीच्या अलंकारांची जबाबदारी स्वीकारण्याचं मान्य केलं. म्हणून गदाधरनं देवीचं पुजारी होण्याची तयारी दाखवली. सामान्यतः आपला देवाशी व्यवहार अतिशय कृत्रिमतेचा असतो, परंतु गदाधरचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. ते कसं ते पुढील प्रसंगावरून दिसून येतं. एकदा गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी राधाकांताच्या पुजाऱ्याच्या हातून श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती पडली व तिचा पाय भंगला. भंगलेल्या मूर्तीची पूजा करणं शास्त्रनिषिद्ध आहे, म्हणून मूर्ती बदलण्याचा निर्णय पंडितांच्या सभेत घेण्यात आला. सुंदर मूर्ती भंगल्यामुळं मथुर बाबूंना फार वाईट वाटलं व याबाबत गदाधरलाही त्याचा निर्णय त्यांनी विचारला. तेव्हा गदाधर म्हणाला, राणीच्या जावयांपैकी एखाद्याचा पाय जर मोडला तर त्याचा पाय दुरुस्त करायचा की त्याच्याऐवजी दुसरा जावई शोधायचा? इथंही तेच केलं पाहिजे. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग गदाधरनंच तो तुटलेला पाय मूर्तीला अगदी बेमालूमपणे जोडून दिला. पूजेच्या वेळी गदाधर अतिशय तन्मय होत असे. त्याच्या मधुर आवाजातील स्तोत्र व भजनं ऐकण्यास राणी स्वतः येत असे. मग रामकुमारांनी, त्यांच्या मोठ्या बंधूंनी गदाधरला देवीचा सर्व पूजाविधी, चंडीपाठ शिकवला. गदाधरनं सुप्रसिद्ध शक्ती उपासक केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून शाक्त दीक्षा घेतली. दीक्षा घेता क्षणीच गदाधरची भावसमाधी लागली. त्याची भक्ती पाहून केनारामांना खूप आनंद झाला व त्यांनी त्याला खूप आशीर्वाद दिले. अशा प्रकारे दक्षिणेश्वरी गदाधरचं सर्व सुरळीत सुरू असताना त्यांचे पितृतुल्य प्रेमळ मोठे बंधू रामकुमारांचं अचानकपणे निधन झालं. यामुळं गदाधरला खूप दुःख झालं. जगाविषयी तो अधिक उदासीन झाला. सदा सर्व काळ तो देवीच्या पुढं ध्यानमग्न बसू लागला. ईश्वराविषयी अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळू लागले. मध्यरात्री उठून तो देवळालगत असलेल्या पंचवटीच्या वनात जाई व जगन्मातेचं ध्यान करी. हृदयरामला मामांचं हे वागणं अजिबात आवडत नसे. तो व्यवहारी होता, ऐहिक गोष्टीत रस घेणारा होता, पण गदाधर मामांवर त्याचं प्रेम होतं. म्हणून त्यानं मामांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लोभमोहादी षड्रिपूंचा नाश करण्यासाठी गदाधर विविध उपायांचा अवलंब करीत. आपल्या उच्च जातीच्या अभिमानाचा नाश करण्यासाठी ते स्वतःच्या हातानं शौचकूप साफ करीत. एका हातात पैसे व एका हातात माती घेऊन हे पैसे ही माती असं आलटून पालटून म्हणत दोन्ही गंगेत फेकून देत. भिकाऱ्यांच्या उष्ट्या पत्रावळी उचलून ती जागा स्वतः स्वच्छ करीत. गदाधर पुढील आयुष्यातही अहंकार शून्य होते. स्वतःचा उल्लेख ते मी माझं म्हणून कधीच करत नसत. स्वतःच्या शरीराकडं बोट दाखवून इथं ह्याचं असं म्हणत. असे महिन्यांमागून महिने गेले. गदाधर आता जगदंबेच्या ध्यानात अधिकाधिक रमू लागला. तो पूजेमध्ये इतका रंगून जाई की काळ वेळाचं त्याला भान राहत नसे. तो जगदंबेला रडत रडत प्रार्थना करी, आई, मला धन, मान सन्मान, ऐश्वर्य
काही नको, मला केवळ तुझं दर्शन दे. तू प्राचीन भक्तांना दर्शन दिलंस तसं मलाही दे. गदाधरला स्वतःच्या जेवणखाण, स्नान, वस्त्र, निद्रा याचं जराही भान राहत नसे. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायलाच जगन्मातेनं त्याचा भाचा हृदयरामला त्याच्याकडं पाठवलं होतं. तो कसाबसा त्याला जबरदस्तीनं खाऊ पिऊ घाली व त्याच्या देहाची काळजी घेत असे. एक दिवस जगन्मातेच्या दर्शनासाठी गदाधर इतका व्याकुळ झाला की मातेच्याच हातातील तलवार घेऊन स्वतःचं मस्तक कापायला निघाला होता. त्याच क्षणी त्याला जगन्मातेचं अद्भुत दर्शन लाभलं आणि बाह्यभान हरपून तो खाली पडला. पण त्याचं हृदय मात्र दिव्यानंदानं भरून गेलं. श्री जगदंबेचं प्रथम दर्शन लाभल्यानंतर इतप्पर विधिवत पूजा करणं गदाधरला अशक्य झालं. त्याला ज्योतिर्मय जगन्माता सर्वदा सर्वत्र दिसे. ती त्याच्याशी हसे, बोले. तो पूजा करताना कधी आपल्याच मस्तकावर फूल वाहे, कधी मांजराला जगन्माता समजून प्रसाद खाऊ घाले. काळ वेळाचंही त्याला भान नसे. मंदिरातील इतर कर्मचाऱ्यांना हा केवळ विक्षिप्तपणा वाटला, म्हणून त्यांनी गदाधरच्या विरुद्ध मथुरबाबूंकडे तक्रार केली. मग एके दिवशी मथुरबाबूंनी अचानकपणे येऊन लपून गदाधरच्या पूजेचं नीट निरीक्षण केलं. हा वेडेपणा किंवा बुद्धिभाऊंच्याचा प्रकार नाही, तर ही सोज्वळ भक्ती आहे याची त्यांना मनोमन खात्री पटली. त्यांची गदाधरविषयीची श्रद्धा वाढली. तसंच सर्व कर्मचाऱ्यांना गदाधरच्या पूजा व साधना या प्रक्रियेत जराही बाधा न आणण्याचा आदेश त्यांनी दिला. जगन्मातेचं प्रथम दर्शन झाल्यानंतर गदाधरची अवस्था एखाद्या झपाटलेल्या माणसासारखी झाली. भावभक्तीच्या प्रबळ आवेगामुळं त्याच्या शरीरात नाना प्रकारचे अद्भुत विकार एकामागून एक उद्भवू लागले. साऱ्या अंगाची भयंकर आग होऊ लागली व झोप उडून गेली. त्यांची ही अवस्था बघून मथुरबाबूंनी वैद्याकडून औषधोपचार सुरू केले. पण लोकांमध्ये अफवा पसरली की गदाधरला वेड लागला आहे. ही अफवा पसरून अतिरंजित व विकृत स्वरूपात कामारपुकूरला चंद्रमणी देवींपर्यंत पोचली. त्यांचं मातृहृदय द्रवलं, कळवळलं. त्या चिंतातूर झाल्या व गदाधरला त्यांनी कामारपुकूरला बोलावून घेतलं. तिथंही गदाधरचा जास्तीत जास्त वेळ स्मशानात, पिंपळाच्या झाडाखाली ध्यानातच जाई. सदा सर्वदा जगन्मातेचं दर्शन मिळावं म्हणून तो अत्यंत व्याकुळ होई. काही दिवसांनंतर जगदंबेचं वारंवार दर्शन होऊ लागल्यामुळे गदाधर जरा शांत झाला. वेळच्या वेळी खाऊ पिऊ लागला. मात्र त्याचा अधिकांश वेळ पूजेत व स्मशानात जाई. तेथे जाऊन तो सतत ध्यान करत बसे. गदाधरचा पूर्वीचा अशांतपणा कमी झालेला पाहून चंद्रमणी देवींनी त्याच्या विवाहासाठी प्रयत्न सुरू केले. पण मनासारखी मुलगी मिळेना. विवाहाबाबत कळल्यावर एकदा भावावेशात गदाधरनं म्हटलं, इकडं तिकडं मुली बघायची गरज नाही. जयराम वाटी येथे रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या घरी लग्नाची मुलगी खूण बांधून ठेवली आहे. चंद्रमणी देवींचा आपल्या गदाईवर विश्वास होता. त्यानं सांगितल्याप्रमाणे त्यांनी चौकशी केली तर गोष्ट सत्य निघाली. गदाधर त्यावेळी 24 वर्षांचे व त्याची भावी पत्नी शारदा 5 वर्षांची होती. उभय पक्षी यावर चर्चा झाली व शेवटी इसवी सन 1859च्या उन्हाळ्यात हा दिव्य विवाह समारंभ पार पडला. विवाहानंतर काही महिने कामारपुकूरला राहिल्यानंतर इसवी सन 1861 साली गदाधर पुन्हा दक्षिणेश्वरी आला व शारदा जयराम वाटीला गेली. पूर्वीचं पूजेचं काम करता करता पूर्वीप्रमाणेच गदाधर साधनेत मग्न झाला. त्या भावकल्लोळात आई, बंधू, पत्नी सारी बाह्यसृष्टी बुडून गेली. अहोरात्र नामस्मरण सुरू झालं. याच सुमारास राणी रासमणीचं निधन झालं व भैरवी ब्राह्मणी गुरुरूपात गदाधरला शोधत शोधत दक्षिणेश्वरी आली. भैरवी ब्राह्मणी शास्त्रपारंगत व अत्यंत तेजस्वी होती व तिची मुद्रा करारी होती. तिनं भगवी वस्त्र परिधान केली होती. तिचे केस लांब सडक होते. जगदंबेच्या दिव्य संकेतामुळं
तिनं गदाधरला पाहताच ओळखलं. गदाधरलाही अनाथ लेकराला प्रेमळ आई भेटावी तसा आनंद झाला. भैरवी ब्राह्मणी वात्सल्य भावानं गदाधरला मिठाई इत्यादी खाऊ घाली. भैरवी ब्राह्मणीनं गदाधरची योग्यता पहिल्या भेटीतच जाणली होती. तिनंच गदाधर विषयी लोकांच्या शंका कुशंका दूर केल्या. तिच्या प्रेरणेनंच मथुर बाबूंनी त्या काळचे सुप्रसिद्ध विद्वान व उच्च कोटीचे साधक पंडित वैष्णवचरण व गौरी पंडित यांना बोलावून एक विद्वत सभा भरवली. गदाधरांच्या ठिकाणी दिसत असलेले विकार, अनुभव, दर्शने हे शारीरिक व्याधी नसून आध्यात्मिक महाभाव असल्याचं सगळ्यांनी आपली विद्वत्ता व शास्त्रग्रंथाच्या आधारे सिद्ध केलं. गौरी पंडितांनी तर ते ईश्वराचा अंश आहेत असंही सांगितलं. त्या दोन्ही पंडितांची गदाधरांविषयी श्रद्धाभक्ती वाढली व दोघांनीही गदाधरांशी चर्चा करून आध्यात्मिक साधनेविषयी मार्गदर्शन घेतलं. आपल्याबरोबर इतर साधकांनाही ते गदाधरांकडे मार्गदर्शनासाठी आणत असत. इतका मान मिळूनही गदाधरांना मुळीही अभिमान झाला नाही. ते एवढंच म्हणाले, मला कुठलाही मेंदू विकार नाही, याचं मला समाधान आहे. यापुढे गदाधरांचा उल्लेख आपण श्री रामकृष्ण म्हणून करू. आपल्या आयुष्यात श्री रामकृष्णांनी कोणकोणत्या साधना केल्या ते आता पाहू. श्री रामकृष्ण प्रत्येक लहान सहान काम जगन्मातेला सांगून विचारून करीत. जगन्मातेच्या अनुमतीनं त्यांनी भैरवी ब्राह्मणीच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कठीण अशी तंत्रसाधना पूर्ण केली. साधना करताना त्यांना अनेकदा भावसमाधी लागली. भिन्न भिन्न ईश्वरी दर्शनं झालीत. कुंडलिनी जागृत झाली. त्यांचं मन सदा सर्वदा जगदंबेच्या पादपद्मी तल्लीन राहू लागलं. त्यांची अवस्था 5 वर्षांच्या बालकाप्रमाणे झाली, जो सर्वदा सगळ्या गोष्टींसाठी आपल्या आईवर अवलंबून असतो. पुढे श्री रामकृष्णांनी वात्सल्य व मधुर भावाची साधना केली. त्यातही त्यांना ब्राह्मणीचं खूप सहाय्य झालं. श्री रामकृष्णांनी तिला नेहमी आईपेक्षाही अधिक मान दिला. 6 वर्ष श्री रामकृष्णांच्या दिव्य सहवासात राहून ब्राह्मणी काशीला गेल्या व तिथंच त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य घालवलं. अध्यात्म मार्गात एक अधिकारी व्यक्तीच दुसऱ्या अधिकारी व्यक्तीला ओळखू शकते. पंडित नारायण शास्त्री म्हणून एक विद्वान होते. विविध शास्त्रात पारंगत व वैराग्यवान होते. ते एकदा दक्षिणेश्वरी आले व श्री रामकृष्णांना पाहताच त्यांच्याकडे आकृष्ट झालेत. वेदांतामध्ये वर्णन केलेल्या सप्तभूमिका, समाधी, भाव, महाभाव इत्यादी गोष्टी त्यांना श्री रामकृष्णांच्या जीवनात प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. शास्त्र व अनुभूती यांचा तो संगम होता. पुढे त्यांनी श्री रामकृष्णांकडून संन्यास दीक्षा घेतली व उर्वरित आयुष्य वसिष्ठाश्रमात उग्र तपश्चर्येत घालवलं. बरद्वान येथील पद्मलोचन नावाचे विद्वान पंडितही श्री रामकृष्णांचा उच्च अधिकार, साधेपणा व नम्रता पाहून प्रभावित झाले. अशा अनेक साधकांशी व साधू संतांशी श्री रामकृष्णांचा दक्षिणेश्वरला घनिष्ठ संबंध आला. पतिभावानं ईश्वरावर प्रेम करून ईश्वरलाभ करणं याला मधुर भावाची साधना म्हणतात. श्रीमती राधाराणीच्या कृपेखेरीज श्रीकृष्णाचं दर्शन असंभाव्य होय हे जाणून श्री रामकृष्णांनी मधुर भावाची साधना सुरू केली. यासाठी जवळपास 6 महिने ते स्त्री वेशात राहिले. त्यासाठीच्या वस्त्रालंकारांची सोय मथुर बाबूंनी करून दिली. या भावात ते इतकं एकरूप झाले होते की या काळात त्यांचं प्रत्येक आचरण स्त्रियांसारखं होत असे. त्यामुळं ते मथुर बाबूंच्या घरातील स्त्रियांमध्ये सहजपणे मिसळत असत. श्री रामकृष्ण राधेच्या प्रेमघन रूपाचं स्मरण, मनन व ध्यान यात निरंतर मग्न राहून लवकरच तिच्या दर्शनानं कृतार्थ झाले. या काळातही त्यांना दिव्य दर्शनं झालीत व राधाराणीचं रूप त्यांच्या स्वतःच्या शरीरात मिसळून गेलं. असा अनुभव त्यांना आला. यानंतर स्वल्प काळातच त्यांना श्रीकृष्णाचंही दर्शन झालं व ते रूपही त्यांच्या शरीरात विलीन झालं. अशा प्रकारे मधुर भावाची साधना पूर्ण झाल्यावर त्यांना वेदांत साधना करण्याची इच्छा झाली.
त्याच सुमारास तोतापुरी नावाचे एक परमहंस दक्षिणेश्वरला आले. त्यांना वेदांत साधनेची सर्वोच्च अवस्था जी निर्विकल्प समाधी ती साध्य झाली होती. श्रीरामकृष्णांना पाहताच हा वेदांत साधनेचा उत्तम अधिकारी आहे हे त्यांनी ओळखलं व तसं श्रीरामकृष्णांना विचारलं. नेहमीप्रमाणे श्रीरामकृष्ण म्हणाले, मी आईला विचारून येतो. तोतापुरींना आधी वाटलं आपल्या जन्मदात्री आईला विचारायला गेले असतील. पण श्रीरामकृष्णांना जगदंबेच्या मंदिरात जाताना पाहून त्यांना हा वेडेपणाच वाटला. जगदंबेनं अनुमती दिल्यावर श्रीरामकृष्ण आनंदानं तोतापुरींकडे आले व त्यांची वेदांत साधना सुरू झाली. वेदांत साधना म्हणजे निर्गुण निराकाराची धारणा. तोतापुरींनी श्रीरामकृष्णांना विधिवत संन्यास दीक्षा दिली. काहींच्या मते याच वेळेला त्यांना गुरूंकडून श्रीरामकृष्ण हे नाव मिळालं असावं. पवित्र वेदमंत्रोच्चारात यज्ञ यागादी झाले. परंतु गुरूंच्या सांगण्यानुसार मन निर्गुण निराकार परब्रह्मात लीन करू जाता श्रीरामकृष्णांना त्यांचं प्रिय आराध्य दैवत जगदंबेचं नामरूप टाकता येईना. शेवटी गुरूंच्या सांगण्यानुसार भ्रूमध्यामध्ये मन केंद्रित करून ज्ञान खड्गानं देवीच्या रूपाचे 2 तुकडे केले व क्रमशः निर्विकल्प समाधीत स्थिर झाले. हे पाहून तोतापुरींना फार आनंद झाला. 3 दिवस ते या स्थितीत होते. हीच स्थिती प्राप्त करायला तोतापुरींना 40 वर्ष साधना करावी लागली होती. शेवटी श्रीरामकृष्णांना इहलोकीचं भान करवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कानापाशी हरिओमचा उच्चार बराच वेळ केला. महत् प्रयासानं श्रीरामकृष्ण बाह्य भानावर आले. गुरूंना आपल्या शिष्याच्या अलौकिक सामर्थ्याचं फार कौतुक वाटलं. जानेवारी 1866 मध्ये सुमारे 11 महिन्यांनंतर तोतापुरी दक्षिणेश्वर सोडून गेल्यानंतर श्रीरामकृष्ण सतत निर्विकल्प समाधीतच राहत. ज्या अवस्थेत पोचल्यावर कोणीही साधक 21 दिवसांहून अधिक काळ जिवंत राहू शकत नाही, त्या निर्विकल्प समाधी अवस्थेत ते सतत 6 महिने राहिले. त्यांचा भाचा हृदयरामनं त्यांना जबरदस्तीनं खाऊपिऊ घालून त्यांचं शरीर काळजीपूर्वक टिकवलं. यानंतर जगदंबेनं त्यांना आदेश दिला, आता तू भावमुखी राहा. लोककल्याणासाठी तू भावमुखी राहा. जानेवारी 1867 मध्ये गोविंदराय नामक मुसलमान सुफी संप्रदायाचे अनुयायी दक्षिणेश्वरी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामकृष्णांनी इस्लाम धर्माची साधना केली व 3 दिवसातच ते अंतिम सत्याप्रत जाऊन पोचले. याप्रमाणेच त्यांनी ख्रिस्ती धर्माचीही साधना केली. 3 दिवस त्या भावात राहिल्यानंतर त्यांना गौरवर्णीय भव्य पुरुषाचं येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. त्यानं त्यांना आलिंगन दिलं व त्यांच्या शरीरात ते अंतर्धान पावले. या दोन्ही साधना काळात ते जगदंबेच्या मंदिरात जाणंही विसरले होते. पुरीच्या जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये बुद्धदेवांचाच प्रकाश आहे असा श्रीरामकृष्णांचा विश्वास होता. जैन व शीख धर्मावरही त्यांची अपार श्रद्धा होती. अशा प्रकारे वेगवेगळे साधना मार्ग अनुसरून ते या निर्णयाप्रत आले होते की हे सर्व धर्म म्हणजे त्याच एका ईश्वराकडे जाण्याचे भिन्न भिन्न मार्ग आहेत. अंतिम सत्य एकच आहे. जसं पाणी एकच आहे, कुणी त्याला जल म्हणतं, कुणी वॉटर तर कुणी ॲक्वा. तसंच ईश्वर एकच आहे. कुणी त्याला राम म्हणतं, कुणी कृष्ण, कुणी अल्ला तर कुणी गॉड. तसंच द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत ही 3 निरनिराळी मतं नसून साधनेच्या 3 पायऱ्याच आहेत. सन 1867च्या पूर्वार्धात श्रीरामकृष्ण खूप आजारी झालेत. मथुरबाबूंनी निष्णात डॉक्टरांचं व वैद्यांचे औषधोपचार सुरू केले. त्यामुळं त्यांची प्रकृती हळूहळू सुधारली. त्यानंतर 7-8 महिने ते विश्रांतीसाठी कामारपुकूरला जाऊन राहिले. याच वेळी जयरामबाटीहून त्यांच्या पत्नीला सारदेला कामारपुकूरला आणण्यात आलं. त्यावेळी श्रीरामकृष्णांची पत्नीसोबत वागणूक अत्यंत प्रेमाची व आदराची होती. त्यांनी तिला विविध विषयांचं शिक्षण दिलं. गृहकृत्ये कशी करावीत,
लोकांचा स्वभाव कसा ओळखावा, पैशाचा सद्व्यय कसा करावा, व्यवहारात कोणाशी कसं वागावं, ईश्वराधीन होऊन कसं राहावं इत्यादी अनेक गोष्टी आपल्या पत्नीला शिकवल्या. कामारपुकूरचा मुक्काम आटोपून ते पुन्हा दक्षिणेश्वरी आले. श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी आल्यानंतर मथुरबाबूंनी त्यांना आपल्यासोबत तीर्थयात्रेला चलण्याचा आग्रह केला. तीर्थयात्रेदरम्यान देवघर येथील लोकांचं दारिद्र्य पाहून श्री रामकृष्णांचं मन कळवळलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, याचं प्रत्यंतर त्यांच्या जीवनातील या प्रसंगात दिसतं. त्यांनी हट्ट धरून मथुरबाबूंकडून सर्वांना एक वेळचे जेवण व एक एक वस्त्र देवविलं. ही होती दरिद्री नारायणाची सेवा. रामकृष्ण मठ मिशनतर्फे अशी दरिद्री नारायणाची सेवा निरंतर होत असते. पुढे ते काशी, वृंदावन, नवद्वीप येथे गेले. तीर्थयात्रेदरम्यान श्री रामकृष्णांना ईश्वराची विविध दर्शनं झालीत व अनेकदा भावसमाधी सुद्धा लागली. तीर्थक्षेत्री त्यांनी दानधर्मही खूप केला व भारतीय संस्कृतीची परंपरा जपली. सन 1871 मध्ये मथुरबाबूंचं निधन झालं. त्यानंतर 6 महिन्यांनी श्री रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी दक्षिणेश्वरी आल्या. एव्हाना शारदा 18 वर्षांची झाली होती. मध्यंतरी कामारपुकूरला असताना आपल्या पतीचा प्रेमळ सहवास जरी तिला लाभला होता, तरी पण जयराम वाटीला लोकांच्या तोंडून अनेक वाईट अफवा ऐकून तिला श्री रामकृष्णांची काळजी वाटू लागली होती. गावातील काही स्त्रिया तिला वेड्याची बायको म्हणून चिडवत. याने तिला फार दुःख होई. या सगळ्या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी आपण स्वतःच तिथं जावं व तिथं राहून त्यांची सेवा करावी असं तिच्या मनात आलं. तेव्हा गंगास्नानाचं निमित्त करून वडिलांसोबत ती दक्षिणेश्वरी जायला निघाली. सर्व प्रवास पायीच करायचा होता. सवय नसल्यानं अतिश्रमानं ती वाटेतच आजारी पडली. त्यावेळी स्वतः काली मातेनं दर्शन देऊन तिला धीर दिला व शारदा सुखरूपपणे दक्षिणेश्वरला पोचली. पत्नीसोबत श्री रामकृष्णांचे संबंध कसे होते ते आता पाहू. पत्नीला असं अचानक आलेलं पाहून श्री रामकृष्णांनी त्यांचं अत्यंत प्रेमानं स्वागत केलं आणि त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी योग्य ती सर्व व्यवस्था केली. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांची राहण्याची सोय जवळच्याच नौबतखान्यात आपल्या आईजवळ केली. त्यांच्या प्रेमळ वागणुकीनं शारदेच्या मनातील सर्व संशय दूर झाले. त्या आपल्या पतीच्या व सासूच्या सेवेत गढून गेल्या. शारदादेवी दक्षिणेश्वरी आल्यानंतर काही महिने श्री रामकृष्णांच्याच खोलीत वेगळ्या पलंगावर झोपत. पण तरीही दोघांच्याही मनात कामभावनेचा उदय कधीही झाला नाही. त्यांचं गृहस्थ जीवन आदर्श होतं. एक दिवस श्री रामकृष्णांचे पाय चेपता चेपता शारदादेवींनी त्यांना विचारलं, मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? त्यावर श्री रामकृष्ण उत्तरले, जी माता काली मंदिरात आहे तीनच या शरीराला जन्म दिला असून तीच नौबतखान्यात राहत आहे, म्हणजे त्यांची जन्मदात्री आई, आणि तीच आता इथं बसून माझे पाय चेपीत आहे. खरंच सांगतो, तुम्ही मला नेहमी त्या आनंदमयीच्याच रूपात दिसत असता. 5 जून 1872 रोजी फलहारिणी कालीपूजेच्या रात्री श्री रामकृष्णांनी आपल्या खोलीत त्रिपुरा सुंदरी देवीच्या रूपात शारदादेवींची षोडशोपचारे पूजा केली. पूजा करताना दोघेही दैवी भावावस्थेत होते. बऱ्याच वेळानंतर भानावर आल्यावर श्री रामकृष्णांनी देवीला आत्मनिवेदन केलं व आपली जपाची माळ, आपल्या साधनेचं फल सारं काही देवीच्या पादपद्मी कायमचं वाहून टाकलं. धन्य ते पुजारी व धन्य त्यांची ती अलौकिक पूजा. श्री रामकृष्णांच्या जीवनचरित्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे आजन्म त्यांनी प्रत्येक स्त्रीला मातृवत मानलं. फूल विकसित झालं की त्याचा सुगंध चहूदिशांना दरवळू लागतो. त्याप्रमाणे कोणतंही विज्ञापन न देता श्री रामकृष्णांची कीर्ती दशदिशात पसरली व अनेक भक्त, साधक, मुमुक्षू इतकंच काय, पण अनेक पाश्चात्य विद्याविभूषित लोकही त्यांच्याकडे येऊ लागले.
या गोष्टीचा प्रारंभ केशवचंद्र सेनांपासून झाला. केशवचंद्र सेन म्हणजे ब्राह्म समाजाचे अध्वर्यू. ते अग्रगण्य वक्ते, विचारवंत व साधकही होते. 1875 साली एक दिवस श्री रामकृष्ण त्यांच्या भेटीला गेले. श्री रामकृष्ण म्हणाले, तुम्हाला नित्य ईश्वराचं दर्शन घडत असतं असं मी ऐकलं आहे. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. त्या दोघात अध्यात्मविषयक संभाषण सुरू झालं. तेथे श्री रामकृष्णांनी रामप्रसादाचं एक भजन म्हटलं व ते समाधीस्थ झाले. समाधी उतरल्यानंतर त्यांच्या तोंडून जो उपदेश झरू लागला तो सगळ्यांना अमृतासारखा वाटला. श्री रामकृष्णांचं स्पष्ट सुंदर विवेचन, त्यांची साधी सोपी भाषा, सहज समजतील व लक्षात राहतील असे दृष्टांत देत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी, त्यांची नम्रता, सहृदयता, बालकासारखं अव्याज मनोहर वर्तन या सगळ्या गोष्टींनी ते लोक भारावून गेले. ते पुन्हा पुन्हा श्री रामकृष्णांच्या भेटीला येऊ लागले व आपल्या अडचणी त्यांना मोकळेपणानं सांगू लागले. याच सुमारास प्रतापचंद्र मुजुमदार, विजयकृष्ण गोस्वामी, पंडित शिवनाथ शास्त्री, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, बंकिमचंद्र चॅटर्जी, मायकेल मधुसूदन दत्त, पंडित शशधर तर्कचूडामणी आदी अनेक नररत्ने श्री रामकृष्णांच्या संपर्कात आले. ते सर्वजण श्री रामकृष्णांना फार मानत व मुक्तकंठानं त्यांची प्रशंसा करत. केशवचंद्र सेन सुलभ समाचार, संडे मिरर आदी परिपत्रकात श्री रामकृष्णांविषयी गौरवपर लेख लिहित. ते वाचून अनेक लोक श्री रामकृष्णांकडे येत. पण श्री रामकृष्णांना कीर्ती, प्रशंसक, वर्तमानपत्रात लेख लिहिणारे किंवा व्याख्यानं जोडणारे अध्यात्मवादी नको होते. त्यांना सगळ्या जगाला भक्ती शिकवायची होती आणि अखिल विश्वासमोर सर्वसंग परित्यागी संन्याशाचा व निष्काम कर्मयोगी गृहस्थाचा आदर्श उभा करायचा होता. त्यांना खरे भक्त, परमेश्वराची आराधना करणारे साधक हवे होते. नश्वर इंद्रिय सुखाकडे पाठ फिरवून अनश्वर आत्मसुखासाठी जीवने झोकून देणारे तरुण त्यागी तपस्वी त्यांना हवे होते. आश्चर्य म्हणजे असे कोण कोण भक्त त्यांच्याकडे येतील तेही जगन्मातेनं त्यांना यापूर्वीच भावावस्थेमध्ये दाखवून दिलं होतं. त्यांना भेटण्यासाठी श्री रामकृष्ण फारच व्याकुळ झाले होते. ते गच्चीवर जाऊन मोठ्यानं हाक मारीत, अरे बाळांनो, कोठे आहात रे तुम्ही? या, लवकर या. आपल्या पुत्राचं मुख पाहण्यासाठी आईनं तडफडावं तशी श्री रामकृष्णांची स्थिती झाली होती. खरोखर श्री रामकृष्णांची ही हाक दूर दूर जाऊन पोहोचली आणि तिनं अनेक बुद्धिमान, चारित्र्यवान, धैर्यवान नवतरुणांना आकृष्ट केलं. इसवी सन 1880 सालापासून श्री रामकृष्णांचे अंतरंग लीला सहचर, त्यागी व गृहस्थ भक्त त्यांच्याकडे येऊ लागले. याच सुमारास श्री रामकृष्ण वचनामृताचे लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त हेही त्यांच्याकडे आले होते. 26 फेब्रुवारी 1882 या दिवशी त्यांना श्री रामकृष्णांचं प्रथम दर्शन घडलं. त्यानंतर ते श्री रामकृष्णांकडे वरचेवर येऊ लागले. त्यांनी श्री रामकृष्णांच्या प्रत्येक भेटीचं तपशीलवार पण मार्मिक वर्णन वचनामृत या पुस्तकात केलं आहे. त्यात श्री रामकृष्णांचं उठणं, बसणं, बोलणं, चालणं, हसणं, हसवणं, तल्लीन होऊन जाणं, सुबोध दृष्टांत देऊन गूढ आध्यात्मिक सत्य समजावणं, समाधीमग्न होणं इत्यादी सगळ्या प्रसंगांची त्यांनी हृदयंगम शब्दचित्र आणि भावचित्र या ग्रंथात रेखाटली आहेत. श्री रामकृष्ण वचनामृत हे पुस्तक लिहून त्यांनी जगावर फार मोठा उपकार केला आहे. हे पुस्तक एक उपनिषद गणलं जातं. आता श्री रामकृष्णांची खोली भक्तांनी पूर्ण भरलेली असे. अंतरंगी शिष्यांच्या आध्यात्मिक प्रगतीकडं ते बारकाईनं लक्ष देत. ध्यानधारणेचे, खाण्यापिण्याचे आदी नियम त्यांना समजावून सांगत. स्वतः भजनं गात व त्यांनाही गायला सांगत. नरेंद्रनाथ दत्तांवर त्यांची विशेष प्रीती होती. तेच पुढे स्वामी विवेकानंद म्हणून विश्वविख्यात झाले. पहिल्या भेटीतच नरेंद्र श्री रामकृष्णांकडे आकृष्ट झाले असले तरीही त्यांनी सहजासहजी त्यांचं शिष्यत्व पत्करलं नाही.
त्यांनी श्री रामकृष्णांच्या त्यागाची, वैराग्याची, अवतारत्वाची वेळोवेळी परीक्षा घेतली. श्री रामकृष्ण पैशाला स्पर्श करू शकत नसत. ते त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत अशी त्यांची कीर्ती होती. त्यांची परीक्षा बघण्यासाठी एकदा ते खोलीत नसताना नरेंद्रनं एक नाणं कुणाच्याही नकळत त्यांच्या पलंगाच्या गादीखाली ठेवलं. थोड्या वेळानं श्री रामकृष्ण खोलीत परतले व पलंगावर बसायला गेले. तोच इलेक्ट्रिक शॉक लागल्याप्रमाणे त्यांना झटका बसला आणि ते त्वरित दूर झाले. खोलीत जमलेल्या भक्तांनी काळजीपोटी त्यांची गादी उचलून पाहिल्यावर तिथं त्यांना नाणं दिसलं. हे काम नरेंद्राचंच असलं पाहिजे हे श्री रामकृष्णांच्या लक्षात आलं, तरीही ते नरेंद्रला कधी रागवले नाहीत. उलट त्यांची नाना प्रकारे परीक्षा घेण्यासाठी प्रोत्साहनच दिलं. मात्र मनातील सर्व शंका कुशंका दूर झाल्यानंतर नरेंद्रानं आपलं सर्वस्व त्यांना अर्पण केलं. गिरीशचंद्र घोष हे त्या काळचे बंगालमधील सर्वश्रेष्ठ नाटककार होते. नाटकी वातावरणात राहून ते स्वैराचारी बनले होते. पण इसवी सन 1884 साली ते श्री रामकृष्णांच्या संपर्कात आले आणि पार बदलले. श्री रामकृष्ण हे परमेश्वराचा अवतार आहेत अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांची जीवनं श्री रामकृष्णांच्या प्रभावामुळे बदलली. एकदा भावावस्थेतून परत बाह्य भानावर आल्यावर ते म्हणाले, आज गोऱ्या लोकांच्या प्रदेशात गेलो होतो. पाहिलं की तेथेही फार भक्तिमान लोक आहेत. आजही त्यांचे अनेक विदेशी भक्त आहेत. त्यांच्या सर्व भक्तांमध्ये ते ठाकूर या नावानं ओळखले जातात. इसवी सन 1885चा उन्हाळा प्रखर होता. त्याचा श्री रामकृष्णांना त्रास होत होता. म्हणून भक्तमंडळी त्यांच्यासाठी बर्फ आणू लागले. बर्फाचं गार पाणी ते रोज पिऊ लागले व लहान मुलासारखा आनंद व्यक्त करू लागले. 1-2 महिने हा क्रम चालू राहिल्यानंतर त्यांच्या गळ्यात वेदना होऊ लागल्या. औषधोपचार करून महिना लोटल्यानंतरही दुःख कमी व्हायची लक्षणं दिसेनात. औषधोपचारांसोबत कमी बोलणं व समाधीमग्न न होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. औषधं तर त्यांनी नियमित घेतली, पण बाकी दोन्ही गोष्ट पाळणं त्यांना शक्य झालं नाही. कारण भक्तांचं व लोकांचं मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे. आपण यंत्र, तो परमेश्वर यंत्री अशी प्रारंभीपासून श्री रामकृष्णांची भावना असल्यानं त्यांना भेटायला येणाऱ्यांशी ते आपल्याला होत असलेल्या कष्टाची पर्वा न करता संभाषण करे. आणि थोडंही ईश्वराविषयी बोलणं निघालं की ते वारंवार समाधीमग्न होत. कुठल्याच औषधानं त्यांना आराम पडला नाही. उलट घशातून रक्त पडू लागलं. तेव्हा भक्तांनी त्यांना कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध सर्वोपॅथीच्या डॉक्टरांना दाखवलं. शेवटी रोहिणी म्हणजे कॅन्सरचं निदान झालं. त्या काळी कॅन्सरवरील उपचारांची आजच्यासारखी सोय नव्हती. जास्त औषधोपचारही त्यांना मानवले नसते. म्हणून होमिओपॅथीचं औषध सुरू केलं. औषधोपचार करणं सोयीचं व्हावं म्हणून त्यांना दक्षिणेश्वरहून कलकत्त्याच्या श्यामपुकूर भागात व नंतर काशीपूर उद्यानगृहात ठेवलं. सगळे तरुण शिष्य दिवस रात्र त्यांची सेवा करत होते. गृहस्थ भक्त त्यांचा आर्थिक भार उचलीत व इतर मदत करीत. शारदादेवी म्हणजे माताजी त्यांचं पथ्यपाणी सांभाळण्यासाठी त्यांच्याजवळ राहत होत्या. आजाराचं केवळ निमित्त होतं. या काळात त्यांनी अनेक भक्तांना आध्यात्मिकदृष्ट्या मार्गदर्शन करून तृप्त केलं. आपल्या त्यागी शिष्यांची जीवनं घडवलीत. आपल्या भक्तांना व शिष्यांना ते नेहमी म्हणत, जो राम, जो कृष्ण, तोच आता रामकृष्ण म्हणून आला आहे. श्री रामकृष्णांनी नरेंद्रासहित 16 निवडक शिष्यांना संन्याशाची भगवी वस्त्र दिलीत. 1 जानेवारी 1886 रोजी सर्व गृहस्थ भक्तांवर कल्पतरू होऊन कृपा केली व त्यांना आध्यात्मिक आनंद दिला. कालीपूजेच्या दिवशी आपल्या भक्तांकडून पूजा ग्रहण केली. त्यांच्याच कृपेनं नरेंद्रनाथांना याच दिवसात निर्विकल्प समाधीचा लाभ झाला व आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे हेही त्यांना कळलं. एक दिवस श्री रामकृष्ण म्हणाले, नरेंद्र जगाला शिकविल.
एवढी मोठी जबाबदारी पेलण्याबाबत साशंक होऊन नरेंद्र म्हणाला, महाराज, ते माझ्याकडून होणार नाही. त्यावर त्याच्याकडं रोखून पाहत ठाकूर म्हणाले, तू काय नाही म्हणतोस, तुझी हाडं सुद्धा ते काम करते. एक दिवस सर्वांना बाहेर जायला सांगून त्यांनी नरेंद्रला आपल्या खोलीत बोलावलं. आपल्या भावी योजनांबद्दल उपदेश दिला. नंतर त्याला ध्यानस्थ बसायला सांगितलं आणि त्या अवस्थेत त्यांनी त्याला स्पर्श केला. लवकरच नरेंद्रचं बाह्यज्ञान नाहीसं झालं. बऱ्याच वेळानंतर जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्यानं आपल्याजवळ गुरुदेवांना बसलेलं पाहिलं आणि त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. ते त्याला म्हणाले, नरेन, माझ्याजवळ होतं नव्हतं ते सर्व मी तुला देऊन टाकलं. आता मी फकीर बनलो. धर्मप्रचाराच्या कामी तुला या शक्तीचा खूप उपयोग होईल. देहत्यागाच्या 2 दिवस आधीची घटना. श्री रामकृष्णांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांना स्वतःहून कडसुद्धा बदलता येत नव्हती. खाणं पिणंही शक्य होत नव्हतं. बोलणं तर दूरचीच गोष्ट. त्यांच्या खोलीत ते झोपले होते व बाजूला नरेंद्र उभा होता. त्या क्षणी नरेंद्रच्या मनात त्यांच्या ईश्वरी अवतारत्वाविषयी शंका आली. स्वतःच्या मनाशीच त्यानं विचार केला की आता या स्थितीत जर श्री रामकृष्ण बोलतील तर मी समजेन की ते ईश्वरी अवतार आहेत. हा विचार त्याच्या मनात येतो न येतो तोच श्री रामकृष्ण कड बदलून त्याच्याकडं पाहत म्हणाले, नरेन, अजूनही संशय? अरे, जो राम, जो कृष्ण, तोच या देहात यावेळी रामकृष्ण म्हणून आला आहे. तुझ्या वेदांताच्या दृष्टीनं नव्हे तर प्रत्यक्षपणा. ईश्वरानं मनुष्य रूपात अवतार घेतला की त्याला मानवी देहाचे सर्व सुखदुःख भोगावेच लागतात. 15 ऑगस्ट रविवार, श्रावणी पौर्णिमा. पंचांगात तो दिवस चांगला असल्याची त्यांनी पूर्वीच खात्री करून घेतली होती. त्या दिवशी ते अधिक आनंदी दिसत होते. एका गृहस्थ भक्ताबरोबर योगमार्गाविषयी 2 तास त्यांनी चर्चा केली. रात्री नेहमीच्या मानानं चांगलं जेवण केलं. त्यांचे पाय दाबत असलेल्या नरेंद्रला ते म्हणाले, या मुलांना मी तुझ्याकडं सोपवत आहे. तू त्यांची नीट काळजी घे बरं. असं त्या रात्री 3-4 वेळा तरी बजावलं. त्यानंतर 2-2.5 तास स्वस्थ झोपले. रात्री 1-1:30च्या सुमारास ते कुशीवर वळले. ओम ओम असा घोगरा उच्चार शिष्यांनी ऐकला. त्यांचं वदन अत्यंत शांत व तेजोमय झालं व ते महासमाधीत लीन झाले. जगज्जननीनं आपल्या लाडक्या पुत्राला आपल्या जवळ घेतलं. केवळ 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी थोर जीवनचरित्र आपल्यासमोर ठेवलं. ठाकूरांनी देहत्याग जरी केला तरी नंतर आपल्या शोकाकुल पत्नीला, शारदादेवींना व भक्तांना दर्शन देऊन धीर दिला, मार्गदर्शन केलं. अजूनही देशविदेशातील अनेक भक्तांना आणि साधूंना त्यांचं दर्शन होत असतं व प्रेरणा मिळत असते असं ऐकण्यात येतं. आपलंही जीवन त्यांच्यावरील श्रद्धाभक्तीनं उजळून जावो हीच त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.